सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली उद्या आपले इंजिनिअरिंगची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही डिक्लेअर होणार आहे. हे मेरिट लिस्टमध्ये आपल्याला समजणार आहे नक्की आपल्याला किती रँक्स मिळालेत, नक्की आपल्याला ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं किती रँक आलाय, जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्या कॅटेगरी वाईज तुमचं किती रँक आलाय, तर हे सगळे रँक्स उद्या आपल्याला समजणार आहेत. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की उद्या तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किती वाजता डिक्लेअर होणार आहे, ही मेरिट लिस्ट तुम्हाला कशी चेक करायची आहे आणि कोणत्या टाईपचे मेरिट लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात, म्हणजे ह्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काय काय डिटेल्स प्रोव्हाइड केले जाते, तर हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, तर तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत ह्या चॅनलवर नवीन असाल, जर तुम्ही ह्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. सो प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. तर सगळ्यात पहिले तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही दोन टाईपमध्ये डिक्लेअर होते. सगळ्यात पहिला टाईप आहे की एक पूर्ण PDF असते ज्याच्यामध्ये सगळ्या मुलांची नावं दिलेली असतात, म्हणजे 100% पासून ते 0% पर्यंत सगळ्या मुलांची नावं दिलेली असतात आणि त्याच्यासोबत त्याचा रँक दिलेला असतो, त्यांचे पर्सेंटाईल, हे सगळे डिटेल्स तुम्हाला त्या PDF मध्ये दिलेले असतात. आणि दुसरा टाईप आहे, एक तुम्हाला एक PDF प्रोव्हाइड केली जाते ज्याच्यामध्ये तुमचे रँक्स म्हणजे तुम्हाला किती रँक मिळालेत, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे रँक्स तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले असतात. ते पण मी तुम्हाला दाखवेन की कशी ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते. आता तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डाउनलोड कशी करायची आहे बघा. जेव्हा तुमची उद्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल तर तुम्हाला ह्या वेबसाईटवरतीच ह्याची तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल की तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डाउनलोड करायची आहे. म्हणून मी तुम्हाला एक लास्ट इयरची वेबसाईट दाखवतो. लास्ट इयरची जेव्हा ॲडमिशनची म्हणजे कॅपराऊंडची लास्ट इयरची वेबसाईट आहे, तुम्ही ह्याचे चेक करू शकता. तुम्हाला होम पेजवरती दिलेलं आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणून, आणि ह्याचे तुम्हाला टेबल दिलं आहे की तुम्ही ह्याचे PCM ग्रुपची मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकता. ह्याच्या महाराष्ट्र स्टेट लेवलची मेरिट लिस्ट आहे, ऑल इंडिया मेरिट लिस्ट आहे, परत JK मेरिट लिस्ट आहे, म्हणजे ह्यातून तुम्ही ती मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकता. जेव्हा तुम्ही ह्याच्यावर क्लिक करता तर तुमच्यासमोर एक ही PDF ओपन होते. आता ही मी तुम्हाला लास्ट इयरची PDF दाखवतोय आणि ही पण आपण ॲनालाइज करणार आहोत की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय डिटेल्स दिलेले असतात आणि नक्की तुम्हाला तुमचे रँक्स कसे चेक करायचे असतात. सो तुम्हाला एक अशी PDF ओपन होते. तर ह्याचे तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला प्रत्येक कॅन्डिडेटचं नावं दिलेली आहेत. जर तुम्ही ते बघितलं वरतीच तुम्ही ते बघू शकता 6000पेक्षा जास्त पेजेस आहेत, म्हणजे जेवढी पण मुलांनी इंजिनिअरिंगची ॲडमिशनसाठी अप्लाय केलेलं असतं तर त्या सगळ्या मुलांची नावं ह्यामध्ये दिलेली असतात. त्यासोबत किती मुलांना 100% मिळालेत, 99% किती मुलांना मिळालेत, तर हे सगळे तुम्हाला पर्सेंटाईल वगैरे दिलेले असतात. तर सेम प्रकारची मेरिट लिस्ट तुमची उद्यासुद्धा डिक्लेअर होणार आहे. जे मी तुम्हाला दाखवतोय ही लास्ट इयरची मेरिट लिस्ट आहे, बट उद्यासुद्धा तुम्हाला सेम प्रकारची मेरिट लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल. सो जेव्हा पण ही तुमची मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल तर ही तुम्हाला ऑफिशियली वेबसाईटवरनं, तुमची CET सेलच्या वेबसाईटवरनं ही तुम्ही डाउनलोड करू शकताच. प्लस त्यासोबत ही मेरिट लिस्ट उद्या तुमच्या कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सॲप बॉटवरती पण अवेलेबल होऊन जाईल. तर तुम्ही त्या तिथून पण डाउनलोड करू शकता. प्लस ह्या व्हॉट्सॲप बॉटवरती जर तुम्हाला कट ऑफ लिस्ट वगैरे डाउनलोड करायचे असतील, कॅपराऊंड 1चे, कॅपराऊंड 2चे कट ऑफ वगैरे डाउनलोड करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही ह्याच्यावरनं डाउनलोड करू शकता. प्लस त्यासोबत एरिया वाईज जर तुम्हाला कुठल्या कॉलेजेसची लिस्ट पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हॉट्सॲप बॉटवरती प्रोव्हाइड केलेले आहे. सो तुम्ही नक्की हा कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट यूज करा. ह्या व्हॉट्सॲप बॉटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर ह्याचे तुम्ही चेक केलं तर सगळ्यात पहिले तुम्हाला मेरिट नंबर दिलेला आहे, म्हणजे ह्या इकडे कुठल्या कॅन्डिडेटला किती मेरिट नंबर आला आहे तर हे सगळे मेरिट नंबर तुम्हाला ह्याचे दिलेले असतात. जसं की ह्या कॅन्डिडेटला ह्याचे मेरिट 1 मिळालं, म्हणजे पहिला रँक केला आहे ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं. त्याच्यानंतर हे एक दुसरा कॅन्डिडेट आहे, याला दुसरा रँक केला आहे ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं. तर हे सगळे रँक्स तुम्हाला ह्या मेरिट लिस्टमध्ये दिलेले असतात. त्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशन ID दिलेला असतो, जो पण तुमचा ॲप्लिकेशन ID आहे तुमच्या फॉर्ममध्ये पण प्रिंट होऊन आलेला असेल तर तो ॲप्लिकेशन ID तुम्हाला ह्याचे दिलेला असतो. त्याच्यानंतर कॅन्डिडेट फुल नेम, तुमचे जे पण फुल नेम आहे तर ते तुम्हाला ह्याचे दिलेलं असतं या पूर्ण कॉलममध्ये. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी दिलेली असते, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरलेला आहे, तुम्ही ओपनमधनं फॉर्म भरला आहेत की तुम्ही NT मधनं फॉर्म भरला आहेत किंवा NT2मधनं तुम्ही फॉर्म भरला आहेत, OBCमधनं भरला आहेत, तर हे सगळे तुम्हाला कॅटेगरीज ह्याचे दिलेले असतात. आता तुम्ही एक लक्षात घ्या की कॅटेगरीजमध्ये काय काय वेळेला तुमच्या डॉलरचे साईन किंवा हॅशचं साईन तुम्हाला ह्याचे दिलेलं जाऊ शकतं. जसं की जर तुम्ही ह्या त्या कॅटेगरीचं चेक केलं, ह्यात एक कॅटेगरी दिलेली आहे, ह्या कॅन्डिडेटच्या समोर ती कॅटेगरी दिली आहे. जर तुम्ही ह्याचे चेक केलं तर कॅटेगरीच्या समोर डॉलरचा साईन दिला आहे. डॉलरचा साईन का दिलेला असतो, कारण की ह्या कॅन्डिडेटनी आत्तापर्यंत त्याचे फक्त रिसिप्ट अपलोड केले आहेत. त्या जो पण त्या कॅटेगरीला अप्लाय करतोय त्या कॅटेगरीचे डॉक्युमेंटची रिसिप्ट अपलोड केली, ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड नाही केलेत, म्हणून तुम्हाला ह्या कॅटेगरीच्या समोर डॉलर वगैरे बघायला मिळू शकतं. मे बी हॅशसुद्धा असू शकतं. सो जे पण डॉक्युमेंटची तुम्ही रिसिप्ट अपलोड केली असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला ह्याचे सिम्बॉल दिलेलं असतं. ठीक आहे, तर त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही ते रिसिप्ट अपलोड केलेले आहेत म्हणूनच तुम्हाला ते सिम्बॉल दिलेलं असतं. त्याच्यानंतर तुमचे जेंडर दिलेलं असतं. त्याच्यानंतर आपण पुढे बघितलं तुमचे स्पेशल रिझर्वेशन जसे की PWD डिफेन्स, त्याच्यानंतर EWSला तुम्ही अप्लाय केलेत की नाही, अप्लाय केलं असेल तर तुम्हाला येस म्हणून इथे बघायला मिळतं.
तुम्ही TFWSला अप्लाय केलेत की नाही, तर तसं तुम्हाला TFWSला येस केलेत की नो केलेत, तर हे तुम्हाला बघायला मिळतं. त्याच्यानंतर तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेट आहात का, येस ऑर नो. येस असेल तर तुम्हाला हे ह्या कॉलममध्ये कुठेतरी येस बघायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला मायनॉरिटी टाईप दिलेला आहे. तुमची मायनॉरिटी टाईप काय आहे, लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे की रिलिजियस मायनॉरिटी आहे. जे पण डिटेल्स तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरले असतील, ज्या पण मायनॉरिटीमधनं तुम्ही अप्लाय केलं असेल, तर ती तुम्हाला हे मायनॉरिटी दिलेली असेल. ठीक आहे, तर हे तुम्हाला मायनॉरिटी हे दिलेली असेल. त्याच्यानंतर तुमची मेरिट एक्झाम दिलेली असते. नक्की कुठल्या एक्झामचा मेरिट आहे हा, जसे की ह्या कॅन्डिडेट्स जेवढे पण हे कॅन्डिडेट्स आहेत, तर ह्या कॅन्डिडेटने MST CETच्या बेस थ्रू ह्यांनी अप्लाय केलं आहे. तर MST CETचे हे तुम्हाला दिलेलं आहे की MST CET PCM आणि त्याच्या पुढे त्याचे पर्सेंटेज दिलेले आहेत. जसे की तुम्हाला माहिती असेल की MST CETला रँक्स पहिले प्रायोरिटी दिली जाते, तर त्याच्या अकॉर्डिंग पहिले MST CET हे दिलेलं आहे. त्याच्या पुढे जर तुम्ही बघितलं ते तुम्हाला पर्सेंटाईल आहेत की नक्की किती पर्सेंटाईल तुम्हाला मिळाले आहेत, तर हे सगळे पर्सेंटाईल तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये बघायला मिळतील. कारण की ही PDF अशी आहे की पहिल्या रँकपासून ते शेवटच्या रँकपर्यंत सगळे तुम्हाला नावं हे बघायला मिळतात. त्याचसोबत तुम्हाला ह्याचे पर्सेंटाईल सुद्धा तुम्हाला हे बघायला मिळतात. ठीक आहे, तर हे झाले आपले ओव्हरऑल ग्रुपचे पर्सेंटाईल. म्हणजे MST CETमध्ये PCM ग्रुपमध्ये तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळाले आहेत, तर हे सगळे तुम्हाला ओव्हरऑल पर्सेंटाईल बघायला मिळतात. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघितलं तर मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळाले, तर मॅथमॅटिक्सचे म्हणजे इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचे पण तुम्हाला पर्सेंटाईल ह्यामध्ये दिलेले असतात. नक्की मॅथमॅटिक्सच्या सब्जेक्टमध्ये किती पर्सेंटाईल आहेत, त्याच्यानंतर फिजिक्समध्ये तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळालेले आहेत, तर हे तुम्हाला पर्सेंटाईल हे दिलेले असतात. केमिस्ट्रीमध्ये किती पर्सेंटाईल मिळाले आहेत, त्याच्यानंतर HSCमध्ये किती पर्सेंटेज मिळाले, तुम्हाला 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये किती पर्सेंटेज मिळाले होते, तर ते पण पर्सेंटेज तुम्हाला हे बघायला मिळतात. त्याच्यानंतर तुम्हाला मॅथमॅटिक्सचं पर्सेंटेज, फिजिक्सचे पर्सेंटेज, तुमचे 10वीचे पर्सेंटेज पण दिलेले असतात. 10वीमध्ये मॅथमॅटिक्स, सायन्स, इंग्लिशमध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले, तर हे सगळे पर्सेंटेज सुद्धा तुम्हाला ह्याचे दिलेले असतात. आता हे तुम्हाला का दिलेले असतात, तर लक्षात घ्या की भरपूर मुलांचं काय होतं की पर्सेंटेज आहेत ना हे एकदम सिमिलर येतात. जसे की भरपूर मुलांना फक्त 100 असे पर्सेंटेज, जसे की हे बघा ह्या कॅन्डिडेटला, ह्या दोन्ही कॅन्डिडेटला 100 पर्सेंटेज आहेत. तर ह्या दोन कॅन्डिडेटपैकी कुठल्या कॅन्डिडेटला रँक 1 द्यायचा, कुठल्या कॅन्डिडेटला रँक 2 द्यायचा, तर हे नंतर ठरवलं जातं त्यांच्या पर्सेंटेजच्या बेसवर. ज्या पण कॅन्डिडेटला पर्सेंटेज जास्त असतील तिला रँक 1 हे दिला जाईल. जसे की बघा हे दोन कॅन्डिडेट्स आहेत, ह्या दोघांनाही ऑलमोस्ट सगळ्या सब्जेक्टमध्ये 100 पर्सेंटेज मिळालेले आहेत. मग ह्या फिमेल कॅन्डिडेटला पहिला रँक का मिळाला, कारण की हिचे 12वीचे पर्सेंटेज बघितले, हिला 12वीमध्ये 77 पर्सेंटेज होते, त्यांच्यानंतर खाली आपण बघितलं 63 पर्सेंटेज. तर त्याच्यामुळे ज्या पण कॅन्डिडेटला 77 पर्सेंटेज आहेत 12वीमध्ये, तर त्या कॅन्डिडेटला पहिला रँक दिला. का, कारण की त्या दोघांचेही MST CETमध्ये सिमिलर पर्सेंटाईल हे ते मिळाले होते म्हणून. ठीक आहे, तर असे तुमचे बाकी पर्सेंटेज सुद्धा इथे बघितले जातात. काही काही मुलांचं सेम पर्सेंटेज म्हणजे हे इथे 12वीमध्ये ओव्हरऑल पण सेम पर्सेंटेज काही काही मुलांना मिळतात, तर त्याच्या बेसवर पुढचे पर्सेंटेज म्हणजे इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचे पर्सेंटेज हे ते बघितले जातात. त्या बेसवर तुमची रँक हे ठरवली जाते. सो याते सगळे तुम्हाला रँक्समध्ये तुम्हाला मेरिट बघायला मिळेल की पहिला मेरिट कोणाचा आहे, दुसरा, तिसरा, म्हणजे लाखो मेरिट आहेत हे ते पेज नंबरवरनंच तुम्ही बघू शकता. ही झाली आपली पहिली PDF, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांचे पर्सेंटाईल आणि आपला मेरिट नंबर हे ते आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ह्या वेबसाईटवर येता तर अजून एक ठिकाणी तुम्हाला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिसते. जर तुम्ही आता ही लास्ट इयरची मी वेबसाईट दाखवतोय, जर आपण लास्ट इयरची वेबसाईट बघितली तर ह्यात आपल्याला लेफ्ट साईडला अजून एक प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस ह्यात आपल्याला ऑप्शन दिलेलं असतं. तेच तुम्हाला ह्या वर्षी त्या वेबसाईटवरती पण ह्याचे तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल. उद्या जेव्हा मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल तसं तुम्हाला हा ऑप्शन ह्याते बघायला मिळेल. सो जसं तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक कराल तर तुमच्यासमोर एक अशी PDF ओपन होईल. ठीक आहे, तुम्हाला लॉग इन वगैरे करायला लागेल. तुमचा ॲप्लिकेशन ID, तुमचे डेट ऑफ बर्थ एंटर करून झाल्यानंतर तुमच्यासमोर एक अशी PDF ओपन होईल. आता ह्या PDFमध्ये तुम्हाला सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स दिलेले असतील, पूर्ण तुमची कॅटेगरी, तुमची डेट ऑफ बर्थ सगळे तुम्हाला डिटेल्स दिलेले असतील. आता हे मी लास्ट इयरचा इथे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ओपन केली आहे आणि थोडीफार ह्याचे मी एडिट केली आहे. सो ह्याचे तुम्ही बघितले असेल सगळी तुम्हाला कॅन्डिडेट नेम, तुमचे जेंडर, कॅन्डिडेट टाईप कुठला आहे, जे पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये डिटेल्स फिलअप केले असतील तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला ह्याचे दिलेले असतात. त्याच्यानंतर तुमच्या MST CETमध्ये किती रोल नंबर होता, त्याच्यानंतर किती पर्सेंटाईल मिळाले तुम्हाला इंडिव्हिज्युअल सब्जेक्टमध्ये, टोटल किती पर्सेंटाईल आहेत तर हे दिलेलं असतं. जर तुम्ही JEEची एक्झाम दिली असेल तर JEEचे पण तुम्हाला सगळे डिटेल्स हे ते दिलेले असतात. त्याच्यानंतर खाली तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स, तुमचे 12वीचे डिटेल्स सगळे तुम्हाला दिलेले असतात आणि एलिजिबिलिटी मार्क्स, नक्की तुम्ही एलिजिबल आहात की नाही तर त्याचे तुम्हाला पर्सेंटेज हे ते दिलेले असतात.
त्याच्यानंतर खाली आपण बघितलं इथे आपल्याला सगळे रँक्स बघायला मिळतात. नक्की आपलं प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस काय आहे तर हे आपल्याला सगळे रँक्स हे ते बघायला मिळतात. जर आपण बघितलं ह्या ते आपल्याला स्टेट जनरल मेरिट नंबर दिलेला असतो, त्याच्यानंतर आपल्या युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर दिलेला असतो. असे वेगवेगळे म्हणजे इथे बघा कॅटेगरीचे पण मेरिट नंबर हे आहे. तर ह्या ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला रँक्स हे ते बघायला मिळतात. सो ही तुमची ओव्हरऑल अशी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते. आता एक तुम्ही लक्षात घ्या की ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जे तुमचे रँक्स असतात हे रँक्स तुमचे पुढे जाऊन थोडेफार चेंज सुद्धा होऊ शकतात फायनल मेरिट लिस्टमध्ये. कारण की लक्षात घ्या ही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर काय होतं की आता बघा भरपूर कॅन्डिडेट्स असे असतील ज्यांनी आता ॲप्लिकेशन फॉर्म भरताना फॉर्म ओपनमध्ये भरला असणार, बट आता ह्या टाइम पिरियडमध्ये त्यांचे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आले असतील. आता त्यांना इच्छा असेल की आता आपल्याला कॅटेगरीमध्ये अप्लाय करायला हवं, तर त्यांच्यासाठी ना सीईडीसीने एक ग्रीव्हन्सेसचा टाइम पिरियड प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्हाला माहिती असेल की 19, 20, 21 हे आपल्याला 3 दिवस दिलेले आहेत ग्रीव्हन्सेस रेज करण्यासाठी. तर ह्या ग्रीव्हन्सेसच्या टाइम पिरियडमध्ये काही कॅन्डिडेट्स कॅटेगरी थ्रू अप्लाय करतात. त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही मिस्टेक वगैरे झाली असेल, मेरिट लिस्टमध्ये काही मिस्टेक वगैरे झाली असेल तर त्याच्यामध्ये ते करेक्शन्स करतात. आणि ह्या छोट्या छोट्या डिटेल्समध्ये करेक्शन्स केल्यामुळे भरपूर मुलांचे रँक्स ते चेंज होत असतात. रँक्स हे थोडेफार खालीवर हे होत असतात. तर त्याच्यामुळे ही तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचे रँक्स हे थोडेफार ह्या ते चेंज होणार आहेत. सो ह्या ते फायनली आता उद्या आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघायला मिळेल. आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. सगळ्यात पहिली गोष्ट की तुमचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कुठल्या कुठल्या टाईपची मेरिट लिस्ट तुम्हाला बघायला मिळते, ह्या ते ओव्हरऑल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काय काय डिटेल्स बघायला मिळतात हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आता मेन मुद्दा की आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा रिलीज टाइम काय असणार आहे. तर एक तुम्ही लक्षात घ्या की सीईडीसीने लास्ट इयरच्या प्रमाणे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही इव्हिनिंग टाइमलेस रिलीज केली होती. सो ह्या वर्षी पण आपण एक्सपेक्ट करू शकतो की तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही मोस्टली आफ्टरनून किंवा इव्हिनिंगच्या टायमाला रिलीज होऊ शकते. मी 50-50% चान्सेस देतोय. पॉसिबिलिटीज असतील तर रात्री 12 वाजता सुद्धा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज होऊ शकते, बट 50% चान्सेस आहेत. बाकी 50% चान्सेस असे आहेत की मे बी इव्हिनिंगच्या टायमाला सुद्धा रिलीज होऊ शकते. सो जेव्हा पण रिलीज होईल मी तुम्हाला अपडेट करीन. त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. प्लस त्यासोबत मी खाली व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची मी ह्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. तर ते ग्रुप्स तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा. कारण की जे पण तुम्हाला सीईडी सेलकडनं काही पण अपडेट्स येतात, तुमच्या कॅपराऊंडच्या रिगार्डिंग काही पण अपडेट देतात, तर ते सगळे मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरती प्रोव्हाइड करत असतो. तर ते ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा. प्लस त्यासोबत जर तुम्हाला कट ऑफ लिस्ट वगैरे पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट ह्या ते यूज करू शकता. त्या व्हॉट्सॲप बॉटची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता ह्या पुढे येणारे जेवढे पण व्हिडिओज आहेत हे सगळे तुमच्या कॅपराऊंडच्या रिगार्डिंग असणार आहेत. नक्की तुम्हाला कॅपराऊंडमध्ये काय मिस्टेक नाही करायची आणि इतर भरपूर सारे व्हिडिओज आहेत. तर हे सगळे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यातली एक पण तुम्ही व्हिडिओ मिस नका करू. तर त्यासाठी तुम्ही चॅनलसोबत कनेक्टेड राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बघू.